आपण मागे 50 वाक्य पाहिले, आता पुढचे 10 वाक्य पाहणार आहे. थोडं फास्ट घेईल मी आता. तुम्ही इथपर्यंत बघितलं त्याचं धन्यवाद. पहिले बघा, स्वीप द फ्लोअर. स्वीप म्हणजे झाडू मारणे. ओके, फ्लोअर म्हणजे फरची. तुम्हाला म्हणजे झाडू मारून घे. स्वीप द फ्लोअर म्हणायचे. ओके, स्विच ऑन द फॅन, ते कॉमन आहे, तुम्हाला माहिती आहे. स्विच ऑन म्हणजे चालू कर. ओके, समजा तुम्हाला माहिती आहे पंखा चालू कर, स्विच ऑन द फॅन. लाईट चालू कर, स्विच ऑन द लाईट. राईट. स्विच ऑफ, स्विच ऑफ म्हणजे बंद करणे. ऑन म्हणजे चालू करणे, ऑफ म्हणजे बंद करणे. तुम्हाला म्हणजे पंखा बंद कर, स्विच ऑफ द फॅन. डू युअर होमवर्क. तुम्हाला सांगायचं असेल की कोणी होमवर्क करत असेल, तुझं होमवर्क कर रे, तर तुम्हाला म्हणायचे डू युअर होमवर्क. ओके, डोंट टच इट. समजा तुमच्या एखाद्या वस्तूला हात लावली आहे, समजा तुम्ही मोबाईल घेतला, मोबाईलला कोणी हात लावला तर तुम्ही काय नाही, स्पर्श करू नको रे, डोंट टच इट. पेनला हात लावला, डोंट टच इट असं म्हणायचे. बी क्वाइट. बी क्वाइट म्हणजे कोणी खूप मस्त करतंय, अरे शांत राहा, आपण कोणी शांत राहा म्हणतात बी क्वाइट. काय आहे बी क्वाइट. ओके, पुढचं वाक्य काम डाऊन. त्या लोक एकदम उतावळ येतात, शांत राहिले, जरा शांत राहा, काम डाऊन. ओके, काय आहे काम डाऊन. काम डाऊन म्हणजे शांत राहा. लुक ॲट मी. तुम्हाला म्हणजे बघ रे, माझ्याकडे पहा. लुक ॲट मी. फळ्याकडे बघा. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. पुस्तकाकडे बघा. लुक ॲट द बुक. लुक देअर, तिकडे बघा. लुक हेअर, इकडे बघा. लुक हिअर ना. लुक म्हणजे पाहणे, माझ्याकडे बघायची म्हणायचं असेल तर लुक ॲट मी. फळ्याकडे बघा. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. पुस्तकाकडे बघा. लुक ॲट द बुक. कम फास्ट. तुम्हाला लवकर काय, कम फास्ट म्हणजे लवकर ये, पटकन ये. तुम्हाला कम फास्ट म्हणजे काय, पटकन ये. मला वाटते हे 10 वाक्य मी तुम्हाला समजलं. डेली लाईफ मध्येच वापरतो आपण, रोज यूज करतो. हे जर तुम्ही थोडंसं पाडवी करून घेतलं ना आणि थोडंसं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मग जास्त हे रेडीमेड वाक्य कसं बनवतात ते तुम्हाला पुढच्या लेक्चरला नक्की शिकवणार आहे. आता मागे आपण काही 50-60 वाक्य पाहिले, आता हे वाक्य पाहणार आहे. हरी ऑफ. हरी अप म्हणजे तुम्हाला जर कोणाला सांगायचं असेल ए लवकर कर रे बाबा, हरी ऑफ म्हणजे काय, लवकर कर. ओके, डोंट बी लेट. तुम्हाला म्हणायचं असेल, काही लोकांना सवय असते उशीर येण्याची, तर तुम्हाला म्हणायचं असेल डोंट बी लेट म्हणजे काय, उशीर करू नको. ओके, इट्स गेटिंग लेट. इज गेटिंग लेट म्हणजे काय, उशीर होत आहे. तुम्हाला म्हणजे यार उशीर, तुम्हाला कुठं मार्केटमध्ये या पार्टीला जायचं आहे आणि पार्टीला जाताना तुम्ही काय म्हणता, उशीर होत आहे, इट्स गेटिंग लेट. ओके, लेट्स स्टार्ट. तुम्हाला एखादी काम सुरू करायचे आहे, तुम्हाला म्हणजे चले आपण स्टार्ट करू आपण. लेट्स स्टार्ट म्हणजे चला सुरू करूया. डोंट फॉरगेट. काही लोक असतात, एखादी वस्तू आणायची असते पण ते नेहमी विसरून जातात आणि त्याला तुम्ही नेहमी आठवण करू, विसरू नका. समजा त्याला आणायचं असेल, पेन आणायचं असेल तर तुम्ही काय डोंट फॉरगेट. ओके, मोबाईल आणायला डोंट फॉरगेट असं म्हणजे, डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नको. डोंट डान्स. काही लोक खूप नाचतायत, तुम्ही म्हणजे नाचू नको, तर म्हणायचं डोंट डान्स. डोंट डान्स म्हणजे नाचू नको. रिमेंबर दिस. फॉरगेट म्हणजे विसरू नको. रिमेंबर दिस लक्षात ठेवा. तुला जे काही सांगितलं असेल ते लक्षात ठेवायचं. समजा कोणाला सांगितलं असेल मोबाईल आणायचे तुला, पैसे आणायचे तुला, तुम्ही काय ना लक्षात ठेव, रिमेंबर दिस. इट्स ओके. इट्स ओके. समजा कोणी चुकून तुम्हाला तुमचं मन दुखवलं ना, तर तो माफी मागायला आला, तुम्ही ठीक आहे, काही हरकत नाही, इट्स ओके. आपण म्हणतो ना काही हरकत नाही, इट्स ओके. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड म्हणजे काही फरक पडत नाही, आपण काही फरक नाही, हा ना. नेव्हर माइंड. आय एम सॉरी. सर्वांना माहिती आहे आय एम सॉरी आपण केव्हा म्हणतो, मला माफ करा, तर मला सांगायची काही गरज नाही त्याची एवढी, पण तरी मी घेतलं, बेसिकमध्ये ते दररोजच्या लाईफमध्ये वापरलं जातं. तर मला वाटतं हे 70 वाक्य तुम्हाला समजलं. आता आपण पुढचे 10 वाक्य बघू. 1 पर्यंत वाक्य पाहिलं, मी तुम्हाला मानतो. याचा अर्थ तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे. एवढा वेळ थांबून तुम्ही व्हिडिओ बघतायत, याचा अर्थ खरंच तुम्हाला इंग्रजीचे बारीक बारीक गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. मी आधी बोललो 100 वाक्य तुम्हाला देणार नाही. 100 वाक्य तुमच्या लाईफमध्ये कामात येतील, डेलीमध्ये कामात येतात. आता पुढचं वाक्य बघा, नॉट ॲट ऑल. नॉट ॲट ऑल म्हणजे काय, आपण म्हणतो बिलकुल नाही, अजिबात नाही. ते म्हणतोय मला तुझा मोबाईल दे, अजिबात नाही असं म्हणतो ना आपण, तर नॉट ॲट ऑल म्हणायचं. नॉट ॲट ऑल, अजिबात नाही. पुढचं सी यू सून. समजा तुम्हाला कुठं मित्र भेटला, भेटायला आला, नंतर तो कुठे ते जातोय, तेव्हा तुम्ही म्हणता अरे आपण लवकर भेटू. सी यू सून म्हणजे काय, आपण नक्कीच लवकर भेटूया. ओके, नाईस टू मीट यू. एखादी नवीन व्यक्ती या कोणी भेटला असेल तुम्हाला आणि तुम्ही म्हणतात की यार तुला पाहून मला आनंद वाटला, नाईस टू मीट यू म्हणायचं, तुला पाहून आनंद वाटला. किंवा ग्लॅड टू मीट यू. ग्लॅड टू मीट यू म्हणजे सुद्धा काय, तुला पाहून आनंद झाला. तुम्ही दोघांपैकी कोणते एक वापरायचे, तर नाईस टू मीट यू म्हणा किंवा ग्लॅड टू मीट यू म्हणा, म्हणजे काय, तुम्हाला पाहून आनंद झाला किंवा तुम्हाला भेटून आनंद झाला. यू आर वेलकम. यू आर वेलकम म्हणजे तुमचं स्वागत आहे. ओके, यू आर वेलकम, तुमचं स्वागत आहे.
टेक केअर. आपण जर एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो, समजा तो पुण्याला गेला राहायला, आपलं एक टेन्शन असतं, खास करून आईला टेन्शन असतं बघा, आपला पोरगा पुण्याला जातोय, शिकतोय, हॉस्टेलमध्ये राहतो, आपण त्याला नेहमी म्हणतो काळजी घे बाबा, टेक केअर. ओके. व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे काय की वो काय चाल रहा है ना, काय चाललं तुझं. आपण कोणी गेलं वो काय चालू आहे तुझं, काय नाही, आपण काय नाही, रिकाम आहे, काय नाही, काम चालू आहे. तर व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे काय चाललंय. एव्हरीथिंग इज फाईन. एव्हरीथिंग इज फाईन म्हणजे काय की सर्व काही ठीक आहे. समजा काही लोकांना काय कसं चालेल, एकदम व्यवस्थित चालेल माझ्या लाईफ मध्ये, एव्हरीथिंग इज फाईन, काही टेन्शन नाही आपल्या लाईफ मध्ये, तर म्हणायचं सर्व ठीक आहे. आय एम बीजी तुम्हाला म्हणायचंय, जर मी कामात आहे जरा, मी तुला नंतर कॉल करू ना. आय एम बीजी म्हणजे मी व्यस्त आहे. आय एम बीजी म्हणजे काय, मी व्यस्त आहे. पुढचं आहे डोंट डिस्टर्ब मी. डोंट डिस्टर्ब मी म्हणजे काय, तुम्हाला कोणी परत परत फोन करते, या कोणी तुम्हाला परत परत मध्ये मध्येच डिस्टर्ब करते, तर तुम्ही काय मला व्यत्यय नको आणू नये. डोंट डिस्टर्ब मी. मला वाटतं 80 वाक्य आता आपण पाहिले, आता 20 वाक्य राहिले. मी तुम्हाला बोललो 100 वाक्य आपण घेणार आहेत. बघा यामध्ये ना खूप मेहनत आहे. 8 तास पोरांना शिकवायचे प्लस व्हिडिओ करायचे. एका व्हिडिओसाठी मला 4-5 तास लागतात. आणि या तुम्हाला समजत नाही की मी किती मेहनत घेतोय, कारण एडिटिंग करणं, थंबनेल बनवणं, प्रत्येक गोष्टमध्ये मेहनत आहे. फक्त तुमच्यासाठी करतो की जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या इंग्रजी शिकायला मिळालं पाहिजे. ओके. माझं काय नाही, मी क्लास घेऊन बी माझं पोट भरू शकतोय, पण नाही यार, मी विचार केला की जे मोबाईल पाहतायत, जे युट्यूबला पाहतायत ना, त्यांना घरी बसला दिलं पाहिजे. म्हणून तुमचं काय एक लाईक आणि कमेंट करा, म्हणजे तुमचं कमेंट लाईक ना मला एक एनर्जी देईल. म्हणून सांगतो थोडंसं कमेंट आणि लाईक करायचं, आणि फक्त व्हिडिओ बघू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण आम्ही तुमच्यासाठी काम करतोय है ना. आता कॉल मी लॅटर. कॉल मी लॅटर. कॉल म्हणजे फोन कर. मी लॅटर. समजा तुम्हाला कोणाचा तरी फोन आला आणि तुम्ही कामात आहात. ओके. मग त्यावेळेस तुम्ही त्याला सांगता मला नंतर कॉल कर, तर तुम्ही काय कॉल मी लॅटर, मला नंतर फोन कर. पुढचे व्हॉट टाइम. हा पुढचं वाक्य व्हॉट टाइम इज इट. व्हॉट टाइम इज इट म्हणजे काय, काय टाइम झालाय. तुम्हाला कधी फिरायला गेला, समजा रस्त्यावर गेला, एखाद्या व्यक्तीला विचारलं ओ दादा किती काय काय टाइम ओ दादा काय टाइम झाला, आणि असं म्हणतो ना व्हॉट टाइम इज इट, किती वेळ झाला. मग तो म्हणेल इट्स 9 o'clock. 9 वाजले तर इट्स 9 o'clock. 6 वाजले इट्स 6 o'clock. 5 वाजले इट्स 5 o'clock. ओके. आय एम हंग्री. दुपारचे जेवण 12 वाजून गेले, 3 वाजून गेलेत आणि तुम्ही जेवण नाही केलंय, ते म्हणताय मला भूक लागली. हो तुम्ही काय यायचं, आय एम हंग्री. आय एम हंग्री म्हणजे काय, मला भूक लागली. काही लोकांना आहे ना भूकच लागत नाही लवकर, है ना. त्याला जेवण दिलं, जेवण करतो का, तो मला भूक नाही. तो काय तो आय एम नॉट हंग्री म्हणजे मला भूक नाही. फक्त नॉट वापरला म्हणजे नाही, मला भूक नाही लागली आहे. पुढचं बघा आय एम थर्स्टी. बघा चालून चालून तुम्हाला बोलून बोलून तुमचा घसा कोरडा होतो, तुम्ही म्हणता यार मला ताण लागले यार. आय एम थर्स्टी. काय आहे, आय एम थर्स्टी. बघा मला भूक लागली म्हणजे आय एम हंग्री, आणि मला तहान लागली म्हणजे आय एम थर्स्टी. आणि तुम्हाला तहान लागली नसेल तर फक्त काय वापरा, नॉट वापरा. आय एम नॉट थर्स्टी, मला तहान लागली नाही आहे. ओके. आय एम हॅपी. काही लोक खूप आनंदात असतात, समजा त्यांना लॉटरी लागली किंवा नोकरी लागून गेली ना, काही असेल तर तुम्ही काय अरे मी आनंदात आहे बाबा, आय एम हॅपी. काही दुखायला आत्मा असता बघा, तर तो काय तुम्ही आनंदी नाहीये, तर काय आय एम नॉट हॅपी. बघा नॉट वापरलं तर नाही, आणि नॉट नसेल तर हा म्हणजे मी हॅपी आहे. पुढचं आहे आय एम मायझर. काही लोकांनी कंजूस असतात, 10 रुपये काढणार नाही, लोकांकडनं खाऊन घेतील. ओके. जेव्हा त्यांची ना बारी येतं पैसा नाही, खडकी चालू आहे, तर आय एम मायझर म्हणजे काय, मी कंजूस आहे. आय एम मायझर म्हणजे काय, मी कंजूस आहे. 90 वाक्य पाहिले आणि तुम्ही 90 वाक्यापर्यंत थांबलात, तुमचं कौतुक. कारण आता लोकांना शॉर्ट मध्ये जायचं, शॉर्ट मार्ग, त्यांना आहे ना जास्त वेळ थांबायची गरज नाहीये. बघा नोकरी नाही भेटणार, एक लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये संयम आणि पेशन्स नसेल ना, नोकरी भेटणारच नाहीये. आता शेवटचे 10 वाक्य, आणि तुम्हाला जे लोक शेवटचे 10 वाक्य पाहतायत त्यांना खरंच त्यांचं अभिनंदन की तुम्ही एवढा वेळ थांबलात. आणि मला वाटतं काय नाही 30-35 मिनिटाचं लेक्चर असेल, पण तुम्ही इथपर्यंत थांबलात, तुमचं कौतुक आहे. आता शेवटचे 10 वाक्य नंतर मी संपवून टाकतो. मी डेली तर जर तुम्ही मला रिस्पॉन्स दिला तर मी याच्यावर अजून 100 वाक्यांचे 1000 वाक्य मी बनवणार आहे. तर तेव्हा जेव्हा तुमचा मला मेसेज येईल, तुमचे कमेंट येईल, तुमचे जास्त लाईक असेल, तर मला लोकांना हा व्हिडिओ आवडला, बेसिक इंग्लिश शिकायला आवडतंय. पुढचं बघा आय एम सॅड. सॅड म्हणजे दुःखी.
काही लोकांनी मी दुःखी असतात, समजा त्यांच्या घरात काही घडलं तर तुम्ही म्हणणार मी दुःखी आहे, आय एम सॅड. ओके, आय एम सॅड म्हणजे मी दुःखी आहे. आय एम अँग्री, अँग्री म्हणजे राग. तुमचं मन कोणी दुखून दिलं, कोणी तुमचे इन्सल्ट केलं, तुम्ही म्हणता मी रागात आहे, आय एम अँग्री, मी रागात आहे. डोंट बी अँग्री. काही लोक छोट्या छोट्या गोष्टीवर राग व्यक्त करतात, काय तोडलं राग व्यक्त करतात. समजा एखाद्या व्यक्तीने समजा राग व्यक्त केला, आपण म्हणतो राग नको व्यक्त करू. डोंट बी अँग्री, रागवू नको. डोंट बी अँग्री म्हणजे काय, रागवू नको. इट्स रेनिंग, जर पाऊस आत्ता पडत असेल, समजा पाऊस पडतो, समजा आता पाऊस पडतोय, तर मी म्हणेन इट्स रेनिंग, पाऊस पडत आहे. इट्स व्हेरी हॉट टुडे, समजा आज खूप गरम होत असेल, खूप गरम आहे यार, खूप उष्णता आहे ना, तर तुम्ही काय, इट्स व्हेरी हॉट टुडे म्हणजे खूप गरम आहे आज. ओके, नंतर इट्स व्हेरी कोल्ड, तेच आज खूप थंडी आहे. इट्स व्हेरी कोल्ड टुडे, टुडे म्हणजे आज, थंडीचे दिवस येणारच आहे, बरोबर आहे. तर तुम्ही म्हणणार इट्स व्हेरी कोल्ड टुडे. आय लाईक इट, आय लाईक म्हणजे मला आवडतं, हे मला आवडतं किंवा ते मला आवडतं. तुम्हाला एखादी वस्तू पसंत येऊन गेली, मोबाईल पसंत आला, पुस्तक पसंत आला, तर आय लाईक इट है ना. आय डोंट लाईक इट, तुम्हाला समजा जेवण नाही आवडलं किंवा काही असेल, तुम्ही काय मान्य आवडल्या, आय डोंट लाईक इट. आर यू रेडी टू प्ले, तुम्हाला म्हणजे तू तयार आहे का, सांग मला. आर यू रेडी, खेळायला तयार आहे का. आर यू टू, तू खेळायला तयार आहे का. आर यू रेडी टू प्ले, तू अभ्यास करायला तयार आहे का. आर यू रेडी टू स्टडी. ओके, तू पैसे खर्च करायला तयार आहे का. आर यू रेडी टू स्पेंड मनी. आणि लास्ट वाक्य आणि शेवटचं वाक्य जे आहे ते म्हणजे आय एम ब्लॅक स्मिथ. ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार, मी लोहार आहे. आय एम ब्लॅक स्मिथ. तुम्हाला म्हणायचं मी लोहार नाही, फक्त नॉट वापरा. आय एम नॉट ब्लॅक स्मिथ. मला वाटतं आज आपण 100 वाक्य शिकलो, पण हे 100 वाक्य शिकवण्यासाठी मला खूप मेहनत लागली, लक्षात ठेवा. हे 100 वाक्य बनवताना मला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागलाय. प्लस मी एडिटिंग करेल तो टाइम वेगळा, म्हणजे मला एका व्हिडिओला 3 ते 4 तास लागतात. आणि विचार करा, मी माझे बॅचेस घेतो, दिवसभर बॅचेस जो मी व्हिडिओ बनवतोय. ओके, आणि कोणासाठी बनवतोय, तुमच्यासाठी. तुमचं ते काम आहे ना, लाईक, कमेंट आणि शेअर करा जर हा व्हिडिओ आवडला. आणि जर तुम्हाला याचा पार्ट 2 पाहिजे असेल, पार्ट 3 पाहिजे असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायचे आहे. ओके, ज्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.